नमस्कार. अशोक मामा या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा सोसायटीतील एका बाईसोबत बोलत असतात. ते त्या बाईला थांबवतात आणि म्हणतात, "मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे." आणि विचारतात, "हा तुमचा मुलगा आहे का?" ती बाई सांगते, "हो, आता माझ्याबरोबर आहे म्हणजे माझाच मुलगा असणार ना." अशोक मामा म्हणतात, "तुम्ही एवढ्या अभिमानाने सांगताय म्हणल्यावर असेल, पण त्याचं वागणंसुद्धा जर अभिमानास्पद होईल तर बरं वाटेल." आणि विचारतात, "याबद्दल तुम्हाला काय वाटतं?" तेव्हा ती बाई विचारते, "म्हणजे?" अशोक मामा म्हणतात, "मुलं ही टिपकागत असतात. आई-वडिलांचं बोलणं ते टिपून घेतात. तेव्हा आपण त्यांच्यापुढे कसं बोलतो, कसं वागतो याचं भान पालकांना असणं गरजेचं आहे." आणि सांगतात, की हा मुलगा याच्या बरोबरीच्या मुलांबरोबर वाईट वागतो. आता माझा नातू याच्याबरोबर खेळायला गेला तर त्याला हिडीस-पिडीस करतो. त्याला खेळायला देत नाही, त्याला ढकलतो. त्याच्याबरोबर मारामारी करतो. त्याला सांगा, समजावा त्याला. मुलांशी कसं वागावं, त्यांना कसं समजून घ्यावं हे त्याला समजवा. ती बाई म्हणते, "हो, पण मुलं खेळताना वांडपणा करतातच." अशोक मामा म्हणतात, "अहो, पण तुमची जबाबदारी आहे त्याला समजावण्याची. आई म्हणून तुम्ही काय करताय? तुम्ही त्यांना शिकवायला हवं. तुम्ही त्यांना शिस्त लावायला हवी." मग ती बाई बडबड करत तिथून निघून जाते. यानंतर आपण पाहतो की रियांश त्याच्या एका मित्राला म्हणजे गौरीशला संयमीला भेटायला घेऊन येतो. रियांश विचारतो, "तू याचं कॅफे जॉइन करणार आहेस ना? त्याने स्टाफला सांगून ठेवलं आहे." त्यावर समा म्हणते की मला असं वाटतं मला नाही जमणार. रियांश विचारतो, "काही प्रॉब्लेम आहे का?" तेव्हा समा म्हणते, "मला आधी वाटलं होतं मी हे करू शकेल, पण आता मला नाही वाटत की मला जमेल. खरंच सॉरी. तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप बेजबाबदार आहे, पण खरंच तसं काही नाही. माझं खरंच प्रॉब्लेम आहे." गौरीश विचारतो, "काय प्रॉब्लेम आहे?" "काय प्रॉब्लेम असेल तर आपण तो सॉर्ट करूया ना." आणि विचारतो, "काही पैशांचा प्रॉब्लेम असेल तर तेही सॉर्ट करूया. आणि मी तसाही तुझा इंटरव्ह्यू घेणारच होतो. मग असं फॉर्मल न करता आपण असंच बोलून घेऊया. काय प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करू." समा म्हणते, "नाही नको. तुम्ही दुसरं कोणाला तरी घ्या." तेव्हा गौरीश म्हणतो, "दुसरं कोणी मिळेल की नाही याची खात्री नाही. म्हणजे मिळेल ही, पण आम्हाला चांगल्या स्टाफची गरज आहे, ज्यांचं इंग्लिश खूप चांगलं असेल. ॲक्च्युअली आम्ही कॉलेज स्टुडंटच बघत होतो आणि रियांश मला म्हणाला की तुम्हाला टेम्पररी जॉबची गरज आहे. आता अनोळखी माणसाला घेण्यापेक्षा आपण तुम्हाला ट्राय करूया." यावर समा काहीच बोलत नाही. तेव्हा गौरीश म्हणतो, "ठीक आहे, पण एकदा बोलून घेऊया की." रियांशसुद्धा समाला म्हणतो, "एकदा बोलून घेतेस का?" तेव्हा समा बोलायला तयार होते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की भैरवीला तिच्या बाबांचा कॉल येतो. ते भैरवीला विचारतात, "भैरवी, तुझ्याकडे ते ऑनलाईन वस्तू विकत घेण्याचे ॲप आहे का? ज्यामध्ये वन डे डिलिव्हरी असते?" तेव्हा भैरवी विचारते की "हां, हो. तुम्हाला कशाला हवं आहे? काय घ्यायचं आहे?" भैरवीचे बाबा म्हणतात, "समाला इयरफोन्स घ्यायचे होते." भैरवी सांगते, "हो, कधीच घेतले. तुमचं हे असं असतं. वेळेवर काही सुचत नाही आणि सुचलं की ते दुसऱ्यांनी करावे असं वाटतं." तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात, "आता यावर वाद घालायचा आहे का आपण? अगं, आम्ही नसू ते ॲप वापरणारे, पण म्हणून काय आम्हाला आमच्या मुलांची, नातवंडांची काळजी नाही का? अगं, सुस्थितीमध्ये वाढलेली मुलं आहेत ती. निदान या गोष्टी तरी त्यांना वेळेवर मिळायलाच हव्या." भैरवी म्हणते, "बरोबर आहे, पण मग ते आपण देणार आहोत की अशोक माजगावकर? कारण त्यांना हे सुचलंच नसतं आणि आता मी मुलांना सांभाळणार." अशी बडबड करून ते घेऊन गेले आहेत त्यांना. तर द्या म्हणावं त्यांना त्यांच्या गरजेच्या सगळ्या वस्तू. भैरवीचे बाबा म्हणतात, "तू जबाबदारी घेणार होती म्हणून अशोकरावांनी तुझ्याकडे मुलांना पाठवलं होतं. मग काय झालं त्याचं? तुला जमलं का? नाही झेपलं ना?" तेव्हा भैरवी म्हणते, "आता तुम्ही तेच धरून बसणार आहात का? आणि तुम्हीही घ्या जबाबदारी. तुमचंही कर्तव्य आहेच की. आम्ही आता कोकणात राहतो म्हणजे आम्ही आता काहीच करू शकणार नाही, या म्हणण्याला काही अर्थ नाही." तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात, "पण आम्ही करतोच आहे ना, आम्हाला जमेल तेवढं. अजून काय करायला हवं आम्ही?" भैरवी म्हणते, "पण ते पुरेसं नाही बाबा. आता मी सांगते ते करा. तुम्ही आता मुंबईमध्ये या. आता तुमचं मुंबईमध्ये दुसरं घर नाही, तर तुम्ही माझ्याकडेच या आणि अशोक माजगावकरांना वाटू द्या की तुम्ही मुलांची जबाबदारी घेणार आहात म्हणून. आणि मग हवं तर जा तुम्ही कोकणात. पण मुलं तरी माझ्याकडे राहतील." तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात, "पण ही फसवणूक आहे ना?" भैरवी म्हणते, "फसवणूक तर फसवणूक. पण ती करावी लागेल, नाहीतर उरलेलं सगळं आयुष्य ती तिन्ही मुले तडजोड करण्यात जगत असतील. त्यांना कोणत्याही सोयीसुविधा मिळणार नाहीत आणि तुमची सुस्थितीमधील नातवंडं अशोक माजगावकरांच्या राज्यात गरिबीत वाढतील. आता तुम्ही बघा तुम्हाला काय हवं आहे ते." यानंतर आपण पाहतो की गौरी समाचा जॉब प्रोफाईल पाहतो आणि सांगतो की "तुला 1 महिन्याची ट्रेनिंग दिली जाईल. सध्या काही फेस्टिव्ह सीझन नाही, त्यामुळे कामाचा जास्त लोड नाही आणि तुला चांगलं शिकताही येईल." तेव्हा समा खूप एक्सायटेड होऊन म्हणते, "हो, मी पटकन शिकेन." गौरीश म्हणतो, "तुला इंटरेस्ट आहे म्हटल्यावर तू शिकशीलच आणि हो, तुझ्यासाठी चांगली संधी आहे. मंथली इन्कमसुद्धा चांगलं आहे. मी तुला इंडिव्हिज्युअल टिप्ससुद्धा मिळतील." समा म्हणते, पण असं म्हणून ती थांबते.
गौरीश तिला विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा रियांश म्हणतो, एक काम कर, संध्याकाळी तू कॅफेमध्ये जा. तुला बेसिक एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल. मीही सोबत येतो आणि तुला ओके वाटलं तर आज संध्याकाळपासूनच जॉईन कर. गौरीश म्हणतो, परफेक्ट. आणि तो समाला विचारतो, येशील ना? तेव्हा समा हो म्हणून सांगते. यानंतर आपण पाहतो की फुलराणी किचनमध्ये काम करत असते. तेव्हा तिथे समा येते आणि ती विचारते, फुलराणी आंटी, मी जरा बाहेर जाऊन येऊ का? तेव्हा फुलराणी म्हणते, हो ये की, मला कशाला विचारते? समा म्हणते, आजोबा म्हणाले होते ते घरामध्ये नसताना तूच आमची गार्डियन आहेस, म्हणजे पालक आहेस. फुलराणी हसत म्हणते, हो जा पण लवकर ये, नाहीतर ते मोठे पालक आले की माझं डोकं खातील. मग समा तिथून निघून जाते. समा बाहेर जायला निघते तितक्यात अशोक मामा येतात आणि समाला बाहेर जाताना पाहून विचारतात, तू कुठे चाललीस? तेव्हा फुलराणी सांगते की बाहेर चालली आहे ती, तिच्या फ्रेंडकडे चालली आहे. अशोक मामा म्हणतात, तुला कोणी विचारलं आहे का? आणि ते समाला विचारतात, इथून कुठे आले तुझे फ्रेंड्स? फुलराणी सांगते की सोशल मीडियावर होतात ना. अशोक मामा फुलराणीवर चिडून म्हणतात, तुला कोणी विचारलं आहे का? समा म्हणते, इथली फ्रेंड नाही, दुबईची फ्रेंड आहे. ती इकडे मुंबईमध्ये आली आहे, आपल्याच एरियामध्ये राहते, तिला भेटायला चालली आहे. अशोक मामा म्हणतात, ही वेळ आहे का? किती वाजले? 3 सांज झाली आहे, 3 सांजेला घराबाहेर पडायचं नाही. तेव्हा समा नाही जात असं म्हणून आतमध्ये निघून जाते. फुलराणी अशोक मामांवर ओरडत म्हणते, या वयातील मुलींना असं बोलतात का? अशोक मामा म्हणतात, तुमच्यासारखं जिभेवर साखर ठेवून मला गोड गोड बोलता येत नाही. आणि तुमचं काय चाललं आहे? कालपर्यंत तुम्ही एकमेकींच्या उरावर बसत होता आणि आज अचानक कुठून आलं प्रेम? फुलराणी म्हणते, एक दिवस आमच्या वस्तीमध्ये या, म्हणजे तुम्हाला समजेल नळावर भांडण काय असतं ते. यानंतर आपण पाहतो की समा इरासोबत बोलत असते की मला समजतच नाही की मी त्यांना का सांगू शकत नाही ते. मला काय एवढं गिल्ट येतोय. मी हे सगळं करते आहे कारण त्यांना आपली मदत व्हावी म्हणून. त्यांच्यावरचा लोड थोडासा कमी होईल म्हणून. इरा म्हणते, मग त्यांना सगळं सांगून टाक ना. यावर समा म्हणते, ते ते नाहीच बोलतील आणि मला खोटं नाही बोलता येत. तेव्हा ईशान म्हणतो, मग दीदी तू आधीच सगळं ठरवून जायला हवं होतं. मग अशी गडबड नाही होणार. यावर इरा म्हणते, दीदी तुला खोटं बोलता येत नाही कारण तू आई-बाबांची शहाणी मुलगी आहे. ईशान आपल्याशी किती खोटं बोलतो. तुला माहिती आहे का, अस्मा आंटीच्या घराची खिडकी सुद्धा याने फोडली होती आणि शाळेतील ट्यूबलाईट सुद्धा. ईशान म्हणतो की हो, आणि मॅथ्स टीचरच्या चेअरला च्युइंगम सुद्धा लावलं होतं. आणि फुलराणी आंटीचा तो मोबाईल सापडत नव्हता ना त्या दिवशी, तो मीच लपवला होता आणि हे सगळं कोणालाच कळलं नाही. तेव्हा समा त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते, ईशान असं खोटं बोलतात का? त्यावर ईशान तिच्यावर चिडतो आणि रुसून बसतो. यानंतर आपण पाहतो रियाज सुद्धा घाईघाईने घरातून बाहेर जात असतो आणि तो त्याच्या काकूला सांगतो की मी संयमी सोबत बाहेर चाललो आहे. तेव्हा काकू म्हणतात की काही गरज नाही तिच्यासोबत जायची. एकतर ती फॅमिली खूपच विचित्र आहे. तू त्यांच्यापासून लांब राहिलेलाच बरा. आणि तू इथे शिक्षण घ्यायला आला आहेस ना, तेवढंच कर. तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. एकतर त्या मुलांचं काही खरं नाही आणि अशोक मामा त्यांचं काय करतील तेही माहीत नाही. त्यामुळे तू त्यांच्यापासून लांब राहा. फार विचित्र माणूस आहे तो. उगाच सोसायटीमध्ये तिच्याबरोबर तू 2-4 वेळा दिसलास ना, तर लोक मला विचारतील की तुमचा रियाज तिच्याबरोबर कसा? ती स्वतःहून जरी तुझ्याकडे मैत्री करायला आली तरी तिला तू लांब कर. उगाच अशोक भाऊजी कशावरून आरडाओरडा करतील त्याचा काही नियम नाही. त्यामुळे तू लांबच राहा. रियांश म्हणतो, ठीक आहे, पण आता जाऊ का? असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे समा विचार करत असते. तेव्हा तिथे ईशान येतो आणि म्हणतो, ताई चल आपण खेळूया. समा त्याच्यावर खूप रागवते. फुलराणी म्हणते, ईशान बाबा इकडे ये. तिला त्रास नका देऊ. माझी स्वयंपाकाची तयारी झाली की आपण सापशिडी खेळू, नाहीतर पत्ते खेळू. त्यावर ईशान म्हणतो की नाही नको, त्यापेक्षा मी टीव्ही बघतो. फुलराणी म्हणते, नाही, सारखा टीव्ही बघायचा नाही, त्याने डोळे खराब होतात. इरा बेबी काय सांगते? आणि ती ईशानला विचारते की मला सांग, तुला कंटाळा आला आहे की भूक लागली आहे? ईशान सांगतो, मला भूक लागली आहे. फुलराणी त्याला सांगते की तो चिवड्याचा डबा आणून दे, मी तुला चिवडा देते. ईशान चिवड्याचा डबा घेऊन येतो आणि मी उघडतो म्हणून तो डबा उघडतो, पण त्याच्या हातातून सगळा चिवडा खाली सांडतो. समा त्याच्यावर खूप चिडते आणि त्याला ओढत बाहेर घेऊन येते. तर दुसरीकडे आपण पाहतो की रियांश बाहेर गार्डनमध्ये समाची वाट बघत बसलेला असतो. बराच वेळ होतो पण समा येत नाही. रियांशला गौरीशचा कॉल येतो. रियांश गौरीशला सांगतो की आम्ही येतोच आहे, आम्ही निघालोय, असं म्हणून तो फोन ठेवतो आणि समाला परत कॉल करतो. समा फोनकडे बघते पण त्याचा कॉल रिसीव्ह करत नाही. रियांश तिला परत परत कॉल करत असतो. समाला तिच्या मामा डॅडाची खूप आठवण येत असते. तिला त्यांच्यासोबतचे क्षण आठवत असतात. तितक्यात तिथे इरा येते आणि घाबरून सांगते की संयमीताई, ईशान अडकला आहे, कपाटाचा दरवाजा उघडत नाही. आम्ही लपाछपी खेळत होतो आणि तो कपाटात जाऊन लपला आहे. तेव्हा फुलराणी आणि समा धावतच आतमध्ये जातात. ईशान आतून रडत असतो की मला खूप भीती वाटते आहे, मला पटकन बाहेर काढा. फुलराणी आणि
समा त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याला आवाज देत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो रियान समाला कॉल करत असतो. तर इकडे ईशान आतून रडत असतो, की "मला खूप भीती वाटते आहे. मला श्वासही घेता येत नाही." फुलराणी इराला सांगते, की "ते सातपुते अंकल आहेत ना, त्यांच्या घरी कोण आहे का ते बघून ये. जा." फुलराणी सगळीकडे कपाटाची चावी शोधायला लागते. इरा धावत जाऊन सातपुते काकांचा दरवाजा वाजवते आणि घाबरून सांगते की काका ईशान अडकला आहे, त्याला बाहेर निघता येत नाही. सातपुते काका सांगतात की माझा तास सुरू आहे, पण इरा त्यांचं काहीही न ऐकता त्यांना ओढत घेऊन येते. ईशान आतून खूपच ओरडत असतो. समा पटकन घाबरून अशोक मामांना कॉल करते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.